गुड मॉर्निंग. मी आहे तृप्ती आणि आज आहे लडाख ट्रिपचा दिवस 3रा आणि आज आम्ही लेहवरून हानलेला जात आहोत. तर आजचा मुक्काम आमचा हानलेत असणार आहे. हानलेला आम्ही चुमाथांगवरून जाणार आहोत आणि जाताना तिथले हॉट स्प्रिंग्स पण बघणार आहेत. आता लेह सिटीमधून बाहेर पडत आहोत. सकाळी 11 वाजता निघालो आहोत आम्ही आणि हानलेला जाण्यासाठी लेह सिटीतून बाहेर पडताना समोर काय सुंदर डोंगर दिसत आहेत आणि त्यावरचा पांढरा शुभ्र बर्फ. हानलेला जाण्याच्या रूटवर म्हणजेच हा जो लडाख मनाली हायवे आहे, या हायवेवर जस्ट लेह सिटीच्या बाहेर पडलं की पहिल्यांदा लागतो तो शे पॅलेस. अगदी रस्त्यावरूनच दिसतो. जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही इथेही जाऊ शकता. आता शे पॅलेस जवळून निघालो आहे आणि इथून जस्ट एक 5-7 मिनिटाच्या अंतरावरच पुढे थिक्से मॉनेस्ट्री आहे. तर ही आहे थिक्से मॉनेस्ट्री. लेह सिटीपासून साधारणतः एक 20 किलोमीटरवर आहे ही आणि म्हणजे तशी जवळच आहे. या मॉनेस्ट्रीचं वैशिष्ट्य म्हणजे या वास्तूची रचना तिबेटमधल्या लासा येथील पोटाला पॅलेससारखी आहे. अजून इथलं एक मुख्य आकर्षण म्हणजे इथे असलेली मैत्रेय बुद्धांची 25 मीटर उंचीची मूर्ती. थिक्से मॉनेस्ट्री आता बाहेरूनच बघून आम्ही हानलेच्या प्रवासासाठी निघत आहोत. थिक्से मॉनेस्ट्रीच्या थोडं पुढे गेल्यावर ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी झालं आणि रस्ताही अगदी चांगला झाला. आता रस्त्याच्या दोन्ही साईडला छान डोंगर दिसत आहेत. आता उपशी गावापर्यंत हा सेमच रोड राहणार आहे, लेह मनाली हायवे. कारूच्या पुढे असा सुंदर रस्ता लागतो. आता उपशी गावाच्या थोडं पुढे आलो आहे आणि आता हा रोड आहे पँगॉंग लेक रोड. आता सिंधू नदी अगदी रस्त्याच्या कडेने वाहत आहे. जसं या रस्त्यावरून पुढे जात आहोत ना, तसं या डोंगराचा कलर आणि त्याचं स्ट्रक्चर असं बदलत चाललं आहे. आता डोंगर जास्त मातीच्या रंगाचे दिसायला लागले आहेत आणि साईडने सिंधू नदी तर वाहतच आहे. दर्चित गावापासून पुढे आलोय आम्ही आणि इथे दोन्ही बाजूला डोंगर आहेत खूप उंच उंच आणि त्यातनं वाट काढत सिंधू वाहतीये आणि त्या सिंधूच्या शेजारनं जाणारा हा रस्ता आहे. कुठं थांबू आणि कुठं नाही हे डिसाईड करण्यातच एनर्जी ड्रेन होते आणि मग शेवटी नको आहे, अरे पुढचा प्रवास आहे म्हणून नको थांबायला. एवढं सुंदर आहे ना की म्हणजे मोह आवरायचा म्हणजे पाप आहे. पण ठीक आहे, पाप करता करताच पुण्याकडे वाटचाल करतोय आपण. सो बघू. आता आम्ही हेमिया इथला ब्रिज क्रॉस केला आहे. त्यामुळे आता जी सिंधू नदी आहे ती आमच्या डाव्या साईडनी वाहत आहे आणि आता ह्या हेमिया गावातच पुढे आम्ही लंचसाठी थांबू.
आजचा आमचा लंच स्पॉट ह्या हेम या गावातलं एक छोटंसं हॉटेल आहे. इथे आम्ही लंचमध्ये आलू पराठा आणि दाल राईस खाल्लं. हेमिया गाव आहे. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बाजूला उंच डोंगर आहेत आणि मधल्या दरीमध्ये हे गाव वसलं आहे. एकदम भारी व्ह्यू आहे इथला आणि विशेष करून एका बाजूला ढग उतरलेत आणि स्नोफॉल चालू झाला इथे. एक्स्ट्रीम वेदर तर नमुना मिळाला आम्हाला इथे. हेमिया गावामध्ये लंचसाठी थांबलेलो. समोर ऊन दिसतं डोंगरावर, मागे ढग आले होते आणि हलका हलका स्नोफॉल. माझ्या जॅकेटवर मला बारीक फ्लेक्स दिसतील. भारी वाटतं आहे. लद्दाख इज अबाउट ऑल एक्स्ट्रीमिटीज. इथे आम्ही हलका हलका होणारा स्नोफॉलचा आनंद घेतला आणि जास्त वेळ काही थांबू शकत नव्हतो, तर आता पुढे निघालो. हा चुमाथांगच्या अलीकडचा रस्ता आहे आणि आता इथे स्प्रिंगची सुरुवात आहे. तर रस्त्याच्या कडेला काही इथे झाडं दिसत आहेत आणि त्यांना अशी छान छोटी छोटी पानं फुटली आहेत. चुमाथांग हॉट स्प्रिंग्स अगदी रस्त्यावरच आहेत. गाडी पार्क करून थोडं खाली उतरून जावं लागतं. तर हे आहेत चुमाथांग येथील नैसर्गिक गरम पाण्याचे झरे. आश्चर्य आहे ना, आता इतकं थंड वातावरण आहे इथे आणि जमिनीतून असं गरम पाण्याचे झरे निघत आहेत. या पाण्याचे तापमान साधारणतः 50 ते 85 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते. तर हे गरम पाण्याचे झरे भूगर्भातील जिओथर्मल या क्रियेमुळे तयार झालेले आहेत. या पाण्यात सल्फरचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे इथे सगळीकडे असा सल्फरचा वास पसरलेला असतो. इथल्या गरम पाण्यातून निघणाऱ्या वाफेमुळे इथलं वातावरण अगदी ड्रमॅटिक झालं आहे. चुमाथांगला सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, हॉट वॉटर स्प्रिंग्समध्ये उकळतं पाणी बाहेर पडतं आहे, सल्फर रिच वॉटर. आणि इथे कार्यकर्ते बसलेत अंडे उकळायला. आता अंडे उकडून खरंच उकडणार आहेत का माहीत नाही. त्यांना विचारलं खरं रोजचं आहे का तुमचं, पण उत्तर दिलं नाही त्यांनी. सो कमाल आहे. माणूस बाकी सगळीकडे संधी शोधतो. आता चुमाथांगवरून निघालो आहे आणि हानलेच्या दिशेने जातोय आणि अजूनही सिंधू नदी आपल्या सोबत वाहत आहे. चुमाथांगपासून हानले अजून 2.5 तास दूर आहे आणि आपण प्रवासाचा आनंद घेत जाणार आहे, तर हा वेळ अजूनही जास्त लागू शकतो. इथे नदीचं पाणी अजून गोठलेलंच आहे. हिवाळ्यात कमी तापमान झाल्याचा बर्फ तयार झाला, जो अजून वितळलाच नाहीये. इथल्या डोंगरांचा कलर आता बदललाय. आधी थोडेसे लाईट कलरचे होते आणि आता डार्क कलरचे डोंगर दिसायला लागलेत. आणि या डोंगरावर तर अशी रांगोळी काढल्यासारखे वेगवेगळ्या कलरची माती दिसत आहे. नियोमाच्या अलीकडे थांबलो आहे आता आणि नीदर विलेजच्या पुढे. न्योमाला पोहोचलो आहे आता आणि सूर्य आता मावळतीकडे निघाला आहे, तर डोंगरावर छान ऊन पडलंय. आत्ता आम्हाला सिंधू नदीच्या पात्रात हा रडी शेल्डक नावाचा पक्षी दिसला
इथे लडाखी भाषेत त्याला मुरू पण म्हणतात. तर हा एक मायग्रेटरी बर्ड आहे. हा मध्य आशियातून अगदी हिमालय पार करून इथे लडाखमध्ये ब्रीडिंगसाठी येतो. हा पक्षी सिंधू नदीच्या खोऱ्यात किंवा इथली लडाखमधली जी तळे आहेत, पँगाँग लेक वगैरे, इथल्या दलदलीत बघायला मिळतो आणि हा इथे लडाखमध्ये एप्रिल-मेमध्ये येतो ब्रीडिंगसाठी आणि जेव्हा इथे थंडी सुरू होते, तेव्हा तो पुन्हा मध्य आशियात स्थलांतर करतो. शक्यतो हे पक्षी ना जोडीने बघायला मिळतात. पण आता जो इथे हा पक्षी दिसत आहे, ही फिमेल असावी कारण की हिच्या डोक्यावर म्हणजे चेहऱ्यावर असं व्हाईट कलर दिसत आहे आणि जो मेल असतो त्याच्या गळ्याभोवती काळा कलरचा पट्टा असतो. लोमाच्या अलीकडचा परिसर आहे. 5 किलोमीटरवर लोमा आहे. लोमाच्या पुढे आलो आहे आम्ही आता. लोमामध्ये आम्ही सर्वात जवळ होतो तिबेट बॉर्डरच्या आणि आता तिथला जो रस्ता आहे तो वळून आता हे रंगो गाव आलं आहे. रंगोवरनं अजून पुढे हानलेकडे चाललो आहे. सो दिस इज अ ब्युटिफुल पार्ट ऑफ द कंट्री. लोकल भाषेमध्ये याला वाईल्ड हॉर्सेस म्हणतात. वाईल्ड बीस्टसारखे प्राणी आहेत. कॅंग म्हणतात त्यांना. हे खूप प्रमाणात आहे इथे. लोमाच्या पुढे खूप सारे आहेत. काल लामायुरूला गेलो होतो तर तिकडे पण आम्हाला इथल्या लडाखमधल्या 2 शीप बघायला मिळाल्या. तुम्ही जर आधीचा व्हिडिओ बघितला ना लामायुरूचा तर त्यात तुम्हाला कळेल. आणि आज आम्हाला इथे एक बदक आणि इथले वाईल्ड हॉर्सेस बघायला मिळाले. इथून 30 किलोमीटर आहे आतले अजून. लोमाच्या पुढे आता रस्ता छोटा झाला आहे आणि आता सगळी इथे फ्लॅट लँड आहे आणि रस्त्याच्या बाजूचे जे अगदी लागून डोंगर होते ते पण आता बऱ्यापैकी दूरवर दिसत आहेत. इथे कदाचित बर्फ पडत असावा कारण की ढग जमा झाले आहेत आणि वातावरणही किती वेगळं दिसत आहे तिथे. हानलेच्या पुढे पुंगुक विलेज आहे जिथे आमचा स्टे आहे दस्काया बोर्डला. सो हानले आता मागे सोडलं आहे. पुंगुक विलेज इथे 2-3 किलोमीटरमध्ये येईल आता. सो साधारणतः हाच असा व्ह्यू असणार आहे आणि सनसेट ऑलमोस्ट आता झाला आहे. आता आम्ही मेन रोडच्या खाली उतरून रिसॉर्टच्या दिशेने चाललोय आणि समोर काय सुंदर डोंगर रांग दिसत आहे आणि त्यावर ते ढग आलेत.
आणि त्यावर सूर्याच्या मावळतीचे रंग चढले आहेत आणि कदाचित हाच व्ह्यू आमच्या रूममधून असणार आहे. ही आहे आमची हानलेमधील आजची रूम. वरती स्काय रूफ दिला आहे. जर स्काय क्लिअर राहिलं तर इथून आम्ही तारे बघू शकू. आता आम्ही हानलेला पोहोचलो आहे, तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.